हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। आज देशभरातील 93 जागांसह राज्यातील 11 जागांसाठी मतदान। देशात 11 वाजेपर्यंत 25.41% मतदानाची नोंद। पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदान। राज्यात 11 वाजेपर्यंत 18.18% मतदान। कोल्हापुरात सर्वाधिक 23.77%, तर बारामतीत सर्वात कमी 14.64% मतदान। रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये 21.19% मतदान। सुप्रिया सुळे अजित पवारांच्या काटेवाडीतील निवासस्थानी आशा काकींचे आशीर्वाद घेतले। अजितदारांची भेट नाही, सुप्रिया सुळेंची माहिती। शरद पवार सुप्रिया सुळे जनतेला मूर्ख समजतात। लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी सुळे अजितदादांच्या घरी भाजप नेते प्रवीण दरेकरांची टीका। बूथवर काम करणाऱ्या पवार गटाच्या कार्यकर्त्यांना दत्ता भरणेंकडून शिवीगाळ। आमदार रोहित पवारांचा आरोप, तर कार्यकर्त्यांमधील भांडण मिटवत होतो दत्ता भरणेंनी आरोप फेटाळला। बारामतीच्या माळेगावात शरद पवारांनी बजावला मतदानाचा हक्क। सुप्रिया सुळेंसह प्रतिभा पवार आणि रेवती सुळेंकडूनही मतदान। बारामतीच्या काटेवाडीत अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क। सुनेत्रा पवारांसह आई आशाताई पवारांनीही केलं मतदान। मेरे साथ मां है, पवार कुटुंबामध्ये माझी आई सर्वात मोठी। मतदानानंतर अजितदादांचं वक्तव्य, तर 86 वर्षांच्या आईला राजकारणात ओढायला नको, श्रीनिवास पवारांचा अजितदादांना सल्ला। अजित पवार गटाने भोरमध्ये मतदानासाठी पैसे वाटल्याचा रोहित पवारांचा आरोप। यासाठीच वाय दर्जाची सुरक्षा हवी होती का, व्हिडिओ ट्विट करत सवाल। आम्ही असले प्रकार करत नाही, रोहित पवारांच्या डोक्यावर परिणाम झालाय म्हणून आरोप करतात। रोहित पवारांच्या आरोपांवर अजितदादांचा पलटवार। अजित पवारांनी सुनेत्रा पवारांना बळीचा बकरा केला। बारामतीत सुप्रिया सुळेंचा विक्रमी मताधिक्यानं विजय होईल, संजय राऊतांचा दावा। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेत नारायण राणे पराभवाचा चौकार मारतील, तर विनायक राऊत पुन्हा लोकसभेत जाणार, संजय राऊतांकडून विश्वास व्यक्त। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।